एखाद्या चित्रपटात पाहिलेला थरारक प्रत्यक्ष ते आयुष्यात घडला तर बारामतीमध्ये समोर आलेल्या एक घटनेने हा प्रश्न अक्षरशः अंगावर काटा येणारा ठरला आहे. एखादा चित्रपटामध्ये मृतदेह लपवण्यासाठी घरातच बांधकाम केल्याचं दाखवण्यात आलं होतं. मात्र या बारामतीमध्ये त्याहूनही धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. कारण इथे मृतदेह नव्हे तर जिवंत असलेल्या पतीला घरातच पुरून टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एका महिलेवर करण्यात आला आहे. गुंगीचं औषध देऊन पतीला अर्धवट बेशुद्ध अवस्थेत आल्यानंतर त्यानंतर बॅटने मारहाण करण्यात आली आणि अखेर घराच्या गॅलरीत तयार केलेल्या एका बांधकामात त्याला जिवंत पुरण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक माहिती देखील समोर आलेली आहे. हा संतापजनक प्रकार बारामती शहरातील जामदार रोडवरील इंद्रप्रस्थ सोसायटी मध्ये घडलेला आहे आणि एकंदरीत नेमकं पूर्ण प्रकरण काय हे समजून घेऊया. 30 जुलैच्या रात्री 11:30 पासूनच 1 ऑगस्टच्या सकाळी 11:30च्या दरम्यान हा प्रकार घडल्याची माहिती समोर येते. या प्रकरणी शर्मिला जगताप वय 38 वर्ष हिच्यावरती पती प्रवीण जगताप याच्यावर ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे आणि एकंदरीत मिळालेल्या माहितीनुसार शर्मिलाने पतीला गुंगीचं औषध दिलं. त्यानंतर प्रवीण अर्धवट बेशुद्ध झाल्यानंतर त्याला बॅटने मारहाण करण्यात आली आणि या हल्ल्यानंतर हा प्रकार थांबला नाही. या उलट पतीला कायमचा संपूर्ण पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घराच्या हॉललगतच्या बाजूच्या गॅलरीमध्येच विटा आणि सिमेंटच्या चौकोनी कट्टा तयार करण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आला. या सगळ्या धक्कादायक बाब म्हणजे अर्धवट बेशुद्ध अवस्थेत प्रवीण जगताप याला त्या बांधलेल्या कट्ट्यातच झोपून त्यावर मग कडप्पा फरशी लावून तो पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न केल्याचा देखील समोर आलेला आहे. म्हणजेच काही वेळाने जर हा कट पूर्णपणे जर सक्सेसफुल झाला असता तर प्रवीण जगताप याचा जीव मात्र वाचवण्याची शक्यता कुठेही राहिली नसती. मात्र या प प्रकार वेळेतच उघडकीस आला आणि मोठा अनर्थ टळला. प्रवीण जगताप याचा जीव वाचला कारण घराच्या 4 भिंतीमध्ये अनेक नेमकं काय घडतं हे याचा अंदाज घटनेवरून येतो. मात्र ज्या घरात सुरक्षितता, विश्वास आणि आधार मिळायला हवा, मात्र त्याच घरात जीव घेण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ पातळीवर आल्याचा देखील आरोप करण्यात आलेले आहेत. या घटनेची माहिती मिळताच प्रवीण जगताप यांचे वडील प्रकाश जगताप यांनी तातडीने बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि या प्रकरणाची फिर्याद दाखल केली. वडिलांच्या तक्रारीनुसार संशयित आरोपी शर्मिला जगताप याच्या विरोधात गुन्हा दाखल देखील करण्यात आलेला आहे. पतीला गुंगीचं औषध देणं आणि मारहाण करणं आणि त्यानंतर घरातच त्याला जिवंत पुरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडालेली आहे. या प्रकरणाने बारामती शहर पोलीस तपास करत आहेत आणि या घटनेमागे नेमकं कारण काय होतं, हत्येचा कट कशासाठी रचण्यात आला आणि या प्रकरणात आणखीन कुणाचा सहभाग आहे का किंवा या सर्व बाबींचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. मात्र या घटनेमुळे बारामतीमध्ये पुन्हा एकदा गंभीर प्रश्न देखील समोर आणला आहे. कारण कौटुंबिक वाद इतका टोकाला जाऊ शकतो का? एका व्यक्तीला त्याच्याच घरामध्ये जिवंत पुरण्याचा प्रयत्न केला जाईल का? किंवा एखाद्या चित्रपटासारखा प्रसंग जर एखाद्या घरामध्येच होत असेल तर म्हणजे हा थरार देखील काल्पनिक वाटतो. पण बारामतीतील या घटनेने अशा प्रकारच्या कथेला मात्र वास्तव्याचं भयावह रूप देखील समोर आणून दिलेलं आहे. सुदैवाने हा प्रकार वेळेस उघडकीस आला म्हणून एका व्यक्तीचा जीव वाचवण्यात आला. या घटनेनंतर एकंदरीत या सोसायटीच्या संपूर्ण सोसायटी असेल आणि बारामती असेल या प्रकरणाची आता संपूर्ण बारामती तालुक्यामध्ये आता मोठी चर्चा देखील सुरू झाल्याचं पाहायला मिळते. आता या प्रकरणाची थेट मुळाशी जाऊन नेमके अजून काय काय उलगडे बाहेर येणार हे देखील पाहणं आता औचित्याचं ठरणार आहे.